नमस्कार मित्रांनो आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज थोडासा चेंज आहे. आम्ही कॅमेरामध्ये शूट करतोय. डीजे जो आम्ही घेतलेला कॅमेरा जो कधीच वापरला नाही आम्ही कोणामुळे तरी, तर त्याच्यातून आम्ही शूट करतोय. तर नीट पकडाल का दीदी? हा, पुढचं तू सांग. तर आज आहे थर्ड पार्ट आपल्या गिव्हिंग बॅकच्या सिरीजचा आणि आमच्या 1 मिलियनच्या सेलिब्रेशनचा. तर आज आम्ही कुठे चाललोय ते तिथे आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम गेलेलो आम्ही दोघं खूप इमोशनल झालेलो. ही तर बाहेर आल्यानंतर थोडंसं हे झालेलं इथं की ते जाऊ दे. तर आम्ही ना तिकडे जायच्या आधी आम्ही आदल्या दिवशी म्हणजे खूप 1 हफ्ता आधी पण गेलो होतो डिस्कशन साठी, टू अंडरस्टँड कसं चालतं, काय स्टोरी काय आहे किंवा कसं ते फॉर्म झालंय. तुम्हाला मी इकडे सांगण्यापेक्षा गाडीत सांगू का, कारण की आम्हाला उशीर झालाय. आणि तुला काही सांगायचं इथे, कारण की तू ड्राईव्ह करशील. नाही, मी गाडीत चालवता बोलीन थोडंसं जर मला वाटलं. ठीक आहे, चालेल. तर मी पटकन गाडीत जातो, तुम्ही नीट ऐका, प्लीज स्किप करू नका. बाय. सो बेसिकली कसं आहे ना, तर ते जे संस्था आहे ती कोणी असं म्हणजे गव्हर्नमेंट बॉडी नाही सांभाळत आहे. ते ह्याचं आहे, काय बोलतात ते, पेरेंट्सच आपल्या मुलांसाठी करतात. सो तिकडे जेवढे पण लोक आहेत ना, जेवढे पण तुम्हाला दाखवू आम्ही पुढे कोण कोण आहे, ते सगळे त्या मुलांचे पेरेंट्स आहेत, वडील आहेत. आणि ते लोक वडील आणि आया दोघं, वडील आणि आया दोघं, आणि ते रिटायर झालेले आहेत. रिटायर झाल्यानंतर ते तिथे येऊन काम करतात. आणि आता मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते की त्यांचं कसं झालंय माहितीये का, त्यांना आता इतकी चिंता आहे की आम्ही रिटायर्ड आहोत, आमच्या नंतर कोण चालवणार, आमच्या नंतर पण आमच्या मुलांना सपोर्ट करायला. म्हणजे ते खूप असं हेवी वर्ड्स वापरत होते जे खूप इमोशनल होते. पण ते लोक आता ते बोलतात ना, स्ट्रॉंग झाले. ते लोक त्या इमोशन मधून निघालेले आहेत. त्यांना असं झालं की आमच्या नंतर ह्यांना कोण सांभाळणार. तर असं सगळ्या गोष्टी आहेत. तर मग त्यांना हवं होतं की फक्त अवेअरनेस वाढू देत. म्हणजे जर कोणाला इच्छा असेल रिटायरमेंट नंतर त्या मुलांना हेल्प करायची, तर ते तिकडे जॉईन होऊ शकतात. ते आहे. आणि आम्ही त्यांना विचारलं की म्हणजे कसं काय चालतं. तर कसं आहे माहिती आहे का, तिकडे ऍक्च्युली आता 30च्या अराउंड मुलं आहेत. आणि काय पेरेंट्सना म्हणजे खूपच असं त्यांना नाही जमत फीस भरायला. आता एक स्टोरी मी तुम्हाला सांगते जे आम्हाला कळाली त्यांच्याकडनं, की एक फॅमिली आहे ज्यांच्या घरी वडील वारलेत आणि दोन्ही मुलं स्पेशल चाइल्ड आहेत आणि आई भाज्या विकते. सो तिला नाही जमत दोघांची पण फीस पे करायला. आणि ह्यांची फीस आहे फक्त 2000 पर मंथ. तेही त्यांना नाही जमत, प्लस ट्रॅव्हल 2000. पण त्याच्यात कसं आहे, त्यांनी 2000 का ठेवले, कारण ते लोक काय करतात, घरातून मुलाला घ्यायला जातात आणि सोडायला पण जातात. तर एक बस ठेवली आहे त्यांनी की घ्यायला जा आणि सोडायला परत रिटर्न जा. आणि हे एक मेन गोष्ट काय माहिती, ही स्कूल इम्पॉर्टंट काय आहे. आता जसं हिने सांगितलं, असं सरळ का थोडं, जसं हिने सांगितलं की मम्मी भाजी विकायला जाते, 2 मुलं आहेत जे स्पेशल मुलं आहेत. आता त्या 2 मुलांना सांभाळायचं जर असेल तिला, तर ती भाजी नाही कमवू शकत. म्हणजे जे तिला कमवण्याचं काम आहे तेच ती करू नाही शकणार जर ही मुलं घरी असतील तर, कारण डिफिकल्ट होऊन जाईल. कारण की त्यांना सांभाळणं म्हणजे एक स्पेशल केअर द्यावी लागते असं. आणि जर मला सांभाळायला घरी राहायचंय तर मग मी कमवणार कधी, कारण त्यांना फुल काळजी घ्यायला लागणार त्यांची, की जेवायला बसवा, त्यांना आंघोळीला घेऊन जा, त्यांचं काय चाललंय ते बघा, त्यांना व्यवस्थित ठेवा, कारण कुठे निघून गेले तरी आपल्याला कळणार नाही. तर त्यात ही स्कूल खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते की तुमची मुलं आमच्याकडे आहेत, आम्ही त्यांना जेवायला देणार आहे, आम्ही त्यांना घ्यायला येणार आहे, आम्ही त्यांना सोडायला जाणार आहे. तोपर्यंत तुम्ही तुमचं जे महिन्याचा रोजगार, तुम्हाला जे पैसे कमवायचा टाइम आहे तो तुम्हाला मिळतो हे. आणि त्यांनी आम्हाला दाखवलं पण की ही माझी मुलगी आहे, हे आमचे मुलं आहेत. सो ते ना असं कोण, म्हणजे तिकडे टीचर्स पण आहेत पण ते पण आहेत आणि पेरेंट्स जास्त चांगली केअर करू शकणार. सो त्यांना हवंय की अवेअरनेस वाढू दे. मग लोक इकडे हेल्प कशी करतात तुम्हाला सांगते. आता फ्रुट्स जर तुम्हाला द्यायचे असेल मुलांना तर तुम्ही फ्रुट्स देऊ शकतात, पण कसे फ्रुट्स जे असे कडक असतील, लाईक सफरचंद झालं, पेरू झालं, जे लगेच खराब नाही होणार, बिकॉज मग लोक बल्कमध्ये देतात. किंवा मग ह्यांच्याकडे ऍक्टिव्हिटीज असतात, लाईक दिवाळीमध्ये पणत्या बनवतात, मग ते तुम्ही विकत घेऊ शकता. सो हे सगळे ऍक्टिव्हिटी ना तिथे चालूच असते. तिथे बोलले की भरपूर असे टॅलेंटेड मुलं आहेत ज्यांना डान्स येतो. आणि आम्ही विचार केला की इकडे फळां वगैरे देण्यापेक्षा आपण थोडी मॉनिटरी हेल्प करूया, कारण की मे बी 2-3 लोकांचे फीजचे बोलताना प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. सो आम्ही विचार केला की इथे आपण तसं करूया. तर मला असं झालं की एका मुलाची महिन्याची फीस 2000 आहे. ते आपल्याला असं कुठे पण वीकेंडला खायला गेले तर आपले असे पैसे जातात. सो मग वाय नॉट. तर मग आम्ही विचार केला की काही मुलांचे फीस
फीसच नाही किंवा त्यांना काही गरज असेल तर त्यात वापरतील. आणि त्यांचं पण असं आहे की तुम्ही जर पैसे आणून दिले ना, आता समजा सगळे 33 मुले 33 लोकांची फी झालेली आहे, तर ते पैसे ते लोक कुठल्या तरी अशा कामासाठी की आम्हाला एक वस्तू घ्यायची या मुलांसाठी, त्या वस्तूसाठी समजा 1.5 लाख रुपये लागणार आहेत आणि आपण जाऊन देणार की आम्ही समजा मला 10,000 रुपयात मी देऊ शकतो, तर ते लोक एक फंड क्रिएट करतात त्या वस्तूसाठी. 10,000 रुपये आले, परत जसे जसे पैसे येत जातील ते पूर्ण तो पूल करतात फंड आणि मग त्याच्यातून डायरेक्ट ती वस्तू जाऊन घेतात जेव्हा ते पैसे जमा होतात. सो हे सगळं आहे. अजून भरपूर त्यांनी आम्हाला काय काय गोष्टी सांगितल्या, त्या खूप इमोशनल गोष्टी आहेत, पण बोलतात ना की खूप म्हणजे असं बघून असं वाटलं की खूप डिफिकल्ट जॉब आहे जे ते करतायत. आणि असं बोलतात ना की त्यांच्याकडे कधी कधी उत्तरं नसतात मुलांना द्यायला. आता एक मुलगी आहे, ती जर येऊन बोलली की ती मूवीज मध्ये बघते की बेबी होतोय किंवा काय, ती जर येऊन तुम्हाला बोलते की पप्पा मला कधी होणार बेबी, त्यांना उत्तर नाहीये द्यायला. माझं लग्न कधी होणार, हा माझं लग्न कधी होणार, हे सगळं क्वेश्चन्स ना कसं टॅकल करायचं हे खूप डिफिकल्ट आहे एका पॅरेंटला. सो आम्ही विचार केला की ह्याचं थोडं आपण अवेअरनेस केलं पाहिजे. आपल्या लोकॅलिटीमध्ये आपल्याला नोन कॉलेजच्या बाजूला एक अशी शाळा असलेली मला माहिती नव्हतं, म्हणजे त्याची अवेअरनेस कुठेतरी कमी आहे. आणि ते बोलले की आमच्यासोबत कुठला तरी असा स्ट्रॉंग माणूस उभा नाहीये की आम्हाला तेवढं सगळं वेळोवेळ मिळत राहील आणि हे होत राहील, म्हणून अवेअरनेसची खूप गरज आहे. सो आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत. भरपूर ट्रॅफिक होतं आज, माहिती नाही काय. 1.25 तास लागला आम्हाला. हो 1.25 तास लागला मला. जास्त पण किलोमीटर नाहीये. तर हे ना आनंद विश्व गुरुकुल स्कूल आहे, त्याच्या आतमध्ये आहे. तुम्हाला ते आतून पण दाखवतो, पण तुम्हाला बाहेरून दाखवतो कसं इकडून ते. आणि हा ते जातं आणि आता शाळा सुटणार आहे म्हणून बाहेर इतकं गर्दी आहे. बाहेर सगळ्या बसेस ज्या लागल्या ना, ते सगळ्या त्या शाळेच्या बसेस लागलेल्या आहेत, म्हणजे मुलांना घ्यायला जायला. त्याच्या आतमध्ये ती जागा राईट साईडला त्यांना दिलेली आहे, ती तुम्हाला दाखवतो. जाऊ फुल आतंकवादी आहे, मुलं घाबरणार आहेत. काय तुला किती हात मारतोय आम्ही. मुलं घाबरली. अपूर्वा नावाच्या 10 मुलींनी मागे बघितलं, पण तू नाही बघितलं. तुझा माईक मध्ये आवाज येणार आहे. हॅलो गाईज, हाय, आय एम बॅक. चला आज जाऊया पटकन. हे बघा, हे आहे आनंद विश्व गुरुकुल कॉलेज ऑफ हे, आणि त्याच्या आतमध्ये जागृती पालक संस्था दिसते. येस, कॅमेरा माझ्या समोर टाकला, रिपोर्टर वाली फिलिंग येते मला. अरे तू कपडे पण तसेच घातले रिपोर्टर सारखे. बोल. ओके, तर हे आनंद विश्व गुरुकुल आहे, ज्याच्या समोर हे तुम्हाला जागृती पालक संस्था दिसेल. सो हे पालक संस्थावर तुम्हाला आम्ही जसं सांगितलं की हे पेरेंट्स आहेत जे इकडे सगळं मॅनेज करतात. आणि आम्ही तुम्हाला त्यांना भेटवूच, त्यांना ॲक्च्युली आम्ही त्यांना सांगणार आहोत की तुम्हीच बोला या संस्थेबद्दल, बिकॉज आमच्यापेक्षा ते बेटर सांगतील आणि तुम्हाला कळेल, तुम्ही कनेक्ट करू शकाल. सो प्लीज फॉरवर्ड किंवा स्किप करू नका आणि नीट आहे. आणि इथे आता मुलं आय थिंक डान्स प्रॅक्टिस चालू आहे. तुम्हाला ग्लिम्स दाखवतो, आम्ही त्यांची परमिशन घेतली, असं लपून नाही दाखवते, पण त्यांना डिस्टर्ब नको व्हायला उगाच दरवाजा वगैरे खिडकीतून दाखवतो. 4 रूम्स त्यांना दिलेले आहेत, 1 2 3 4, हे 4 वर्ग त्यांचे. त्यांच्यात त्यांनी पहिले 2 डिवाइड केलेत. पहिल्याच्यात ऑफिस आहे आणि सेकंड याच्यात लोक काम करतात, म्हणजे ऍक्टिव्हिटीसाठी. आणि मी बघितलं आता त्यांनी हेल्पसाठी एका मुलीला घेतलं होतं, ती पण स्पेशलच होती आणि ती काम करायला हेल्प करत होती. सो मुलं इथे आणि मोठी आहेत ना, म्हणजे ती मला असं वाटत 25 वगैरेची असेल. सो ते काहीतरी करतायत, असं नाही की येत आहेत बस बसले शिकतायत. नको दाखवूया, नंतर नको, त्यांना ऑकवर्ड होय. आता नॉर्मली ते लोक प्रॅक्टिस करतात, म्हणजे आतमध्ये प्रॅक्टिस करतात, तर ते नाही दाखवत. आता आम्ही समोर गेलो तर ते लोक डान्स करायचेच थांबले. सो ऑकवर्ड होईल थोडंसं त्यांचा. तो क्लास आहे, नंतर दाखवतो जेव्हा त्यांना सांगू की कोणतरी येणार आहे भेटायला, तेव्हा आपण करू. कारण की त्यांच्या डोक्यात भरपूर प्रश्न चालू होता ते लहान मुलांसारखं एकदम. सो नको, ते करतात डान्स त्यांना, आणि सगळ्यांनाच डान्सवाला आवडतो. डान्सच्या टाइम मध्ये आपण मध्ये घुसायचं तर ते कसं बरं वाटेल. त्यांना डान्स अभ्यासाच्या त्यात घुसलं ते लोक बोलले हे थांबा, कोणतरी आले, आपण अभ्यास नंतर करू शकतो. तर आणि इकडे असं पण आहे ना, ते लोक ह्यांना स्किल डेव्हलपमेंट करतात. आणि जेव्हा आता जसं नाही, ते लोक ना नोकरीसाठी पण पाठवतात. जिकडे आता काय काय ऑफिसेस मध्ये असं असतं की डिसेबल लोकांसाठी एक वेगळं सेक्शन असतं जिकडे काम होतं, तिकडसाठी इंटरव्ह्यूला प्रॉपर प्रिपेअर करून त्यांना पाठवतात. सो ती पण एक मोठी गोष्ट आहे. ह्याचा हात दुखला वाटतं. हो, माझा हात दुखायला लागला.
तर आम्ही त्यांनाच सांगतो बोलायला तुमच्याशी, म्हणजे ते लोक तुम्हाला डायरेक्ट एक्सप्लेन करू शकतात. जसं त्यांनी आम्हाला एक्सप्लेन केलं ना, आम्हाला सगळं एकदम व्यवस्थित कळालं. तर जसं ते तुम्हाला एक्सप्लेन करतील, आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही डायरेक्ट बोला, आता तुम्ही त्यांचंच ऐकाल. आणि नंतर आम्ही ग्लिम्स पण टाकू तुम्हाला की इकडे कशा टाईपच्या ॲक्टिव्हिटीज वगैरे होतात. आणि खरंच तुम्हाला जर जमलं, जर तुम्हाला असं वाटत असेल की मी आता हेल्प नाही करू शकत पण कोणतरी दुसरं हेल्प करू शकतं, तर त्यांना ही व्हिडिओ पाठवा किंवा त्यांना व्हिडिओ नका पाठवू, या संस्थेबद्दल सांगा. हेच आम्हाला हवं की सांगा की असं असं ठाण्याला आहे. आणि ठाण्यालाच नाही, जर तुम्ही बाहेर असाल तर तिकडनं तुम्ही काही पाठवू शकत असाल तर ते करा. नेहमी तुमच्याकडे जसे असे संस्था असतील जे असे कामं करतात, तर ते तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, म्हणजे आपली अख्खी कम्युनिटी जी बघते त्यांना कळेल की कुठे कुठे आहेत तशा संस्था. नमस्कार, माझं नाव सतीश रामचंद्र दुरत. मी जागृती पालक संस्थेचा अध्यक्ष म्हणून आहे, या ठिकाणी काम करतो. खरं तर ही जागृती पालक संस्था जी आहे ती मतिमंद गटातील वयवर्ष 18च्या वरील जी प्रौढ मुलं आहेत, मुलं आणि मुली, तर त्यांच्यासाठी ही संस्था 2002मध्ये ठाण्यामध्ये, या ठाणे शहरामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. ही जी मुलं जी आहेत ती या ठाणे जिल्ह्यामध्ये, ठाणे शहर परिसरामध्ये असलेल्या स्लम एरियामधली जास्त करून मुलं आहेत. या संस्थेची स्थापना जी आहे ती आपल्या जिद्द जी शाळा आहे, विशेष मुलांची शाळा आहे, त्या शाळेपासून झालेली आहे. त्यावेळेला मुख्याध्यापिका म्हणून श्यामश्री भोसले मॅडम होत्या आणि त्यांना ही कल्पना सुचली की ही जी मुलं आहेत तुमची, तर ती मुलं वयवर्ष 18पर्यंत माझ्याकडे राहणार आहेत आणि त्याच्यानंतर पुढे तुम्ही काय करणार आहात, तर त्यांच्यासाठी काहीतरी व्यवस्था करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच त्यांनी आम्हा सगळ्या पालकांना एकत्र केलं आणि ही जागृती पालक संस्थेची बीज त्यांच्या खरोखर कल्पनेमधून निर्माण झाली आणि ही जागृती पालक संस्था स्थापन झाली. आता जवळजवळ हे 24 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हे 25वं वर्ष आहे जागृती पालक संस्थेचं. आणि ह्या गेल्या 24 वर्षामध्ये जागृती पालक संस्थेने या मुलांसाठी अथक पद्धतीने प्रयत्न केलेले आहेत. या संस्थेमध्ये भरपूर सारखे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी कार्यक्रम आम्ही ह्या मुलांसाठी करत असतो. आणि मुख्य महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना त्यांचं जीवन हे सुखकारक आणि आनंदमय निर्माण करण्यासाठी त्यांना लागणारं आवश्यक शिक्षण जे आहे ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी स्फूर्ती ॲक्टिव्हिटी होती, तसंच ममता डे केअर होतं. आत्ता अलीकडच्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी डे केअरसुद्धा आहेच, पण त्याचबरोबर या ठिकाणी ह्या मुलांना प्री व्होकेशनल आणि व्होकेशनल अशा प्रकारचे कोर्सेस आम्ही या ठिकाणी शिकवतो. त्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंट पण घेतो, जेणेकरून ही मुलं स्वतःच्या पायावरती उभं राहतील, बाहेर जाऊन थोडंफार का होईना स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी 4 पैसे कमवतील, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आत्ता तर आम्ही आमच्या ह्या संस्थेमध्ये काही बाहेरच्या कंपन्यांकडनं कामं आणून ह्या मुलांना आम्ही ते काम या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांनासुद्धा कुठेतरी असं वाटेल की तेही काहीतरी थोडंफार या ठिकाणी कमवत आहेत आणि त्याचा जो आनंद आहे तो त्यांना खूप मोठा आहे. शिवाय संपूर्ण ह्या गडबडीमध्ये किंवा ह्या उपक्रमांमध्ये आम्ही या मुलांसाठी त्यांचं स्पोर्ट्स आहे, त्यांचं सिंगिंग आहे, त्यांचं डान्स आहे, तर ही एक थेरपी म्हणून आपण या ठिकाणी त्या मुलांना देत असतो. वेगवेगळ्या ड्रामामध्ये सुद्धा ही मुलं पार्टिसिपेट होतात, स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट होतात, जेणेकरून काय होतं की ह्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा मानस आहे. हे सगळं करत असताना त्यांच्या मानसिक कडे आमचं पूर्ण लक्ष आहे, त्यांचं बिहेवियर याकडे पण लक्ष आहे. आणि म्हणून आमच्या ह्या संस्थेमध्ये म्हणजे शिक्षक जसे आम्ही बाहेरून मागवतो तसंच या ठिकाणी बाहेरून कोच येतात, डान्सचे कोच येतात, नंतर चित्रकलेचे कोच येतात. या ठिकाणी ह्या मुलांना तशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं, जेणेकरून त्यांच्या ज्या आवडी आहेत, त्यांची जी क्षमता आहे ती क्षमता निश्चित अशा प्रकारचं स्किल डेव्हलपमेंट त्यांच्याबरोबर केल्यामुळे काय होईल की त्या मुलांना त्यांच्या आनंद असलेल्या जीवनामध्ये अजूनही अत्यानंद निर्माण करता येऊ शकेल आणि ते आपलं अतिशय सुंदर अशा प्रकारचं जीवन जगण्यासाठी सुकर राहतील. काय होतं, इथे मुलं येतात त्यामुळे घरातल्या असलेल्या आईवडिलांना काय होतं की थोडंसं त्यांना स्वतःचं काहीतरी अर्थार्जन करण्यासाठी थोडासा वेळ मिळतो आणि ते सुखाने आपलं थोडंसं काम करू शकतात आणि त्यांची मुलं या संस्थेमध्ये येऊन शिकत असतात. इथे 2 वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही ग्रुप तयार केलेले आहेत त्या मुलांचे, कारण हा सगळा जो भाग आहे तर इथे येणारी जी मुलं आहेत ती अगदी म्हणजे खारेगावपासून ते अगदी या ठिकाणी वागळे इस्टेटपर्यंत आहेत आणि खूप मोठा एरिया आहे. आणि तिथून ह्या सगळ्या मुलांना गोळा करून आमच्या इकडे बस आहे जी आम्हाला बँक ऑफ इंडियाने दिलेली आहे, त्या बसमधनं त्यांना आम्ही आणतो आणि तसंच त्यांना घरपोच पण करतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी येण्या जाण्याचा त्यांचाही प्रश्न मिटला आहे. नाही जर त्यांना हे दिलं नसतं, ही सवय दिली नसती, तर कदाचित ती मुलं इथपर्यंत येऊ शकली नसती. हा आम्हाला अनुभव आहे, कारण हे त्यांच्या पालकांना परवडणारी ही गोष्ट अजिबातच नाही आहे. आता हे सगळं करत असताना आम्हाला समाजामधनं आहे ना खूप मदतीची गरज आहे. खरंच सांगतो, कारण एखादी संस्था चालवायची म्हटली आणि तर पैशांचा हा प्रश्न खूप मोठा येतो. कारण ह्या संस्थेला
सरकारकडून कुठल्याही प्रकारचं अनुदान मिळत नाही. आणि जी संस्था आज इतके वर्ष चालली आहे ती समाजामधूनच चाललेली आहे. समाजामधले लोक जेव्हा आम्हाला देणगी रूपाने जे काही अर्थसहाय्य करतात किंवा वस्तू रूपाने जे काही आमच्याकडे देतात, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी हे त्यांचं मी खरंच शतशः मी ऋणी आहे. आणि त्यांच्यामुळेच खरं तर ही संस्था चालते असंच मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज ह्या संस्थेमध्ये आम्हाला ही जी जागा दिली आहे ती महानगरपालिकेने दिली आहे, ज्याच्यासाठी आम्हाला रेंट द्यावाच लागतो. पण मला माहीत नाही ही जागा कधी जाईल असाही आमच्याकडे मोठा प्रश्न आहे. कारण आमच्याकडे आमची अशी स्थिर अशी जागा कुठेच नाही आहे. आणि त्याच्यामुळे आमच्या संस्थेला एखादी कुठेतरी चांगल्या प्रकारे व्यवस्थित या ठाण्यामध्ये या मुलांना मध्यवर्ती ठिकाणात जर एखादी जागा प्राप्त झाली तर आम्ही त्या ठिकाणी आज जे काही कार्य आम्ही करतो त्याच्यापेक्षा जास्त कार्य करू. म्हणजेच काय तर आज जी मुलं येत आहेत तर त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त अशा विशेष मुलांना, मतिमंद गटातली असतील, ऑटिझममधली मुलं असतील, सेरेब्रल पाल्सीमधली असतील आणि मल्टिपल डिसेबल असतील, तर त्यांना आम्ही सामावून घेऊ शकतो आणि त्यांच्यासाठी त्यांचं जीवन आम्ही सुखकर करण्याचा प्रयत्न करू शकतो. माझं समाजाला एक आव्हान असं आहे की परमेश्वराने आपल्याला बरंच काही दिलेलं आहे. स्वयंपूर्ण संपूर्ण आपल्याला चांगलं बनवलेलं आहे ईश्वराने, काहीही कमी ठेवलेलं नाही आहे. तर अशा सुखवस्तू घरामधल्या लोकांनी ह्या अशा मुलांच्याकडे एका वेगळ्या नजरेने बघावं. त्यांना मदत नको आहे, त्यांना एक तुमच्या एका वेगळ्या अशा विश्वासाचा आधार हवा आहे. आणि तुम्ही आमच्या संस्थेमध्ये या, आमची संस्था पहा आणि तुम्हाला वाटलंच की ह्या मुलांना जर आपल्याला काही मदत करावायची असेल तर जरूर तुम्ही तुमच्या पद्धतीने मदत करू शकता. कोणी श्रम देऊ शकतात, तर कोणी पैशाच्या रूपाने मदत करू, देणगीच्या रूपाने मदत करू शकतात, कोणी वस्तू रूपाने मदत करू शकतात. कारण ह्या मुलांना लागणारे ज्या काही व्यवस्था आहेत, म्हणजे उपक्रमासाठी लागणारं जे साहित्य आहे ते सुद्धा तुम्ही देऊन ह्या मुलांना त्या ठिकाणी मदत करू शकता. तर असं वेगवेगळ्या माध्यमांमधून तुम्ही ही मदत करू शकता. खरं तर संस्थेचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की आम्ही पालक आता आहोत म्हणून ठीक आहे, आम्हीच सगळे पालक ह्या ठिकाणी ही संस्था चालवतो, ही पालक संस्था आहे. पण पुढे जाऊन आम्ही जेव्हा ह्या जगात नसणार आहोत तेव्हा आमच्या ह्या मुलांसाठी कोण काम करणार आहे? आणि ही आम्हाला आजही काळजी आहे. आणि त्यामुळे ह्या मुलांसाठी कुठेतरी एखादी जागा जर व्यवस्थित मिळाली तर त्या ठिकाणी आम्हाला या मुलांसाठी रेसिडेन्शियल होम चालवायची आमची खूप इच्छा आहे. जेणेकरून ही मुलं त्या ठिकाणी आम्ही असतानाच असं बघू की ही मुलं आनंदाने या ठिकाणी जगत आहेत. मग आम्हाला ह्या जगातून निघायला काहीच हरकत नाही आहे, सुखासमाधानाने. तेव्हा आम्हाला सर्व जनतेला, समाजामधील लोकांना, हितचिंतकांना, समाजसेवकांना आमची नम्र विनंती आहे की ज्यांना ज्या ज्या पद्धतीने आम्हाला ह्या संस्थेमध्ये मदत करता येऊ शकेल तर तुम्ही जरूर करा. आमचे प्रश्न अनेक आहेत, परंतु आपण जर संस्थेमध्ये आलात तर आपण एकत्र बसू, याच्यावर चर्चा करू आणि काहीतरी चांगला मार्ग काढू की जेणेकरून ह्या मुलांचं पुढचं आयुष्य जे आहे ते अतिशय भविष्यामधलं सुखकर आणि अतिशय आनंदमय जाईल. आणि हे केवळ तुमच्या सगळ्यांवरती अवलंबून आहे. आम्ही आमची मुलं स्वीकारली आहेत तर आमचा असा अट्टहास नाही, परंतु त्यांना समजून घ्या एवढीच आमची तुमच्याकडे एक विनंती आहे किंवा मी नम्रपणे तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेन. जसं जसं तुम्हाला जमेल तसं तसं तुम्ही त्या आमच्या संस्थेमध्ये या. इथे अनेक उपक्रम होत असतात, त्या उपक्रमांमध्ये आपण सहभागी व्हा. आणि आज हे 25वं वर्ष आहे. हे 25वं वर्ष आपण सगळ्यांनी एकत्र येऊन अत्यंत आनंदाने आणि समाधानाने या ठिकाणी साजरं करूया असं मी सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद. थँक्यू. बाय बाय. यांचं जेवण झाल्यानंतर हे असे एकदा बाहेर राऊंड मारतात. म्हणजे आपण कसं जेवल्यानंतर करतो तसं यांचं पण जेवल्यानंतर असतं. यश, वैभव, थँक्यू वैभव. परत भेटू. तर मित्रांनो आता सगळं झालेलं आहे आणि कॅमेरामध्ये बघा, तू स्क्रीन मध्ये बघतोयस. तर सगळं झालं, आम्ही त्यांना भेटलो. तुम्ही त्यांच्याकडनं ऐकलं की त्यांचं काय काय आहे. मला एक याचा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर हा छोटा जरी असेल तरी की जेव्हा आपल्या घरी असं कोणतरी असतं आणि आपली परिस्थिती तेवढी नाही. त्यांनी आम्हाला परत आता सांगितलं की काही बायका आहेत ज्या घरी लादी पुसणं वगैरे करतात, जेवण बनवायला जातात, त्यांची भाजीची गाडी आहे. जर हे मुलं त्यांच्या घरीच असती, त्यांना सांभाळायचं असेल तर बाहेर जाऊच शकले नसते. तर मग जेव्हा हे लोक ऍज अ पेरेंट, म्हणजे कारण त्यांची पण मुलं आहेत, त्यांना माहिती आहे प्रॉब्लेम्स काय, त्यांना सांभाळायचं. 30 जर मुलं असतील, आपण लेट्स से एक्झाम्पल 30 33 आता त्यांच्याकडे 5 पेरेंट्स आहेत जे रिटायर्ड झालेत आणि जे इकडे येऊन काम हेल्प करतात. पण ते मेक शुअर की बाकीचे जे 25 पालक आहेत ते काम करतात, कारण त्यांना ऍक्च्युअल प्रॉब्लेम्स माहिती. हो, रिक्षा चालवतात काही. आता हे ना, आता जेवढं आम्ही ह्यांच्याशी बोललो ना, हे असे बँक मधून रिटायर झालेले माणसं. तो हे तसे एज्युकेटेड, म्हणजे कसं पण एज्युकेशन वाईज त्यांना माहिती की कसली गरज लागणार आहे, काय हे सगळं काय करायचं, कसं शिकवायचं आणि डॉक्टरांकडे का जायचं, काय सांगायचं,
हा पण एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे की भरपूर तर ते पालक असे आहेत नीट जे handle अशिक्षित आहेत, करतात. अशिक्षित आहेत, त्यांना माहिती नाही आपल्या मुलाला झालं काय. हो. तर हे त्यांना पण शिकवण्याचं काम, आणि कधीतरी हे हे लोक करतात. आम्हाला सांगतात की अज्ञान पण एक आमच्यासाठी वरदानच आहे, ज्या लोकांना माहित नाही की त्यांना माहित नाही की ऍक्च्युअल त्रास किती आहे. हो. तर मग त्यांचं पण सगळं करणं हे खूप म्हणजे आणि हॅट्स ऑफ हे आहे लोक बाई. ना पेरेंट्स साठी पण असे हे ठेवतात की कसं बिहेवियर काय बोलतात बिहेवियरल त्यांचं हे पण आहे, मुलांसाठी पण आहे की कसं त्यांचं वागणं ओळखायचं, कसं वागणं, ओळखायचं, हा. काय ते करायचं. सगळं. आणि आता सगळं जाऊ दे, आणि जर तुम्हाला इच्छा असेल काही मॉनिटरी हेल्प करायची तर आम्ही इथे फोटो पण टाकू, आणि खाली बँक डिटेल्स टाकू. त्यांच्याकडे QR कोड पण नाहीये, बँकचे डिटेल्स आहेत ते आम्ही खाली टाकू. इन केस जर कोणाला मदत करायची इच्छा झाली तर तुम्ही करू शकता. आणि बस बाकी काय नाही. बाकी हा व्हिडिओ आम्हाला अजून एक ते पॅन कार्ड पण पॅन कार्ड इन केस जर तुम्हाला रिसीट वगैरे हवी असेल तर तुम्ही त्यांना ते तुम्ही मेसेज इन्कम करू टॅक्स शकता. मध्ये तुम्ही हे रिबेट म्हणून काहीतरी घेऊ शकता. ATC त्यांच्या म्हणजे ऑफिशियल पर्पज साठी त्यांना फक्त लागतं की हो. कोणी डोनेट हो, केलंय, ते लोक एक केलंय. रिसीट बनवतात प्रॉपर, जे तुम्ही इन्कम टॅक्सच्या रिटर्न्स तर मध्ये त्यांना खूप दाखवू शकता. गरजेचं. इन केस जर तुम्ही मदत केली तर त्यांना मेसेज पण करा. हो. त्यांचं काय ईमेल आयडी वगैरे ईमेल असेल आयडी आम्ही टाकू. मेसेजेस तुम्ही त्या पेमेंट सोबत खाली की तुमचं नाव हे, तुमचा ऍड्रेस आणि तुमचं पॅन कार्ड हे, म्हणजे तशी ते रिसीट बनवून तुम्हाला कारण पाठवतील. की हे त्यांना पण गरजेचं आहे ना, नाहीतर मग कोणी Yes. डोनेशन केलं, हा, त्यांना काय ट्रॅक केलंय, ठेवण्यासाठी. येस, व्हेरी track गुड. ठेवण्यासाठी. त्यांना ट्रॅक ठेवायला लागतो, कारण त्यांना दाखवायला लागतं की आम्हाला पैसे आलेत कुठून, कोणाकडनं आलेत, कशासाठी आलेत. हो. तर ते त्यांना ट्रॅक ठेवण्यासाठी तुम्हाला हे डिटेल्स द्यावे लागतील. हा. तर आणि हे डायरेक्ट जे आम्ही बँक डिटेल्स टाकतोय ते डायरेक्ट त्यांचे आहेत. हो. सो तुम्हाला तिथे त्यांचं नाव नाव सुद्धा येईल. येईल, आणि खाली आम्ही ईमेल आयडी सुद्धा टाकू. आणि जर तुम्हाला इच्छा वाटली की नाही आम्ही जाऊन, जर तुम्ही ठाण्याच्या एरियामध्ये किंवा कुठे असं जवळपास राहत असाल तर तुम्ही जाऊन जाऊ भेट शकता. पण देऊ शकता. त्यांचे त्यांचं इव्हेंट्स असं असतात. नाहीये की फक्त पैशांचीच हेल्प. Correct. काही काही लोकांना त्यांना असं लागतं की म्हणजे सोशल मीडिया हँडल हो. किंवा काही असेल, हा. Yes, थोडंसं हेल्प good. जरी झालं तरी ते बेटर आहे. त्यांना हवंय की अवेअरनेस वाढवा. मग जर कोणी सोशल मीडिया म्हणजे बोलतात की ज्यांना आवड आहे, आता समजा आम्ही मुलं 2 बघितली जी आम्ही मातोश्री वृद्धाश्रमाला गेलेलो, ते लोकं ती weekend ला 2 help मुलं करतात. त्यांच्या विकेंड्सला येऊन तिकडे हेल्प करत होती, आणि ते नेमके सबस्क्रायबर होते. मला एवढं बरं वाटलं त्यांना बघून, की म्हणजे help करतायत. हेल्प करतायत. कोणतरी असं आपल्या टाइम मधनं टाइम काढून त्यांना देतोय. तर तुम्ही पण तसे असाल, तुमच्याकडे टाइम असेल, टीनेजर असाल, समर वेकेशन चालू असेल तर थोडासा वेळ काढून ह्यांना तुम्ही मदत सोशल करा. मीडियावरती त्यांना help श्रमदान पण दानच आहे. तुम्ही किंमत देऊ, तुम्ही पैसे देऊ शकला तर तुम्ही पैसे देऊ शकता. किंवा तुम्ही कुठलीही फळं मदत वगैरे त्यांच्यासाठी देऊ मदतच शकता. आहे. हा. तर तुम्ही करू अन्न शकता. आणि फक्त ते लोक काय बोलतात की फूड नका देऊ. लाईक समोसा हो. वगैरे एकदा भरपूर वेळ असं झालं की कोणीतरी बर्थडे म्हणून समोसे वगैरे आणले पण त्यांचं पोट खराब झालं हो, असं. मुलांचं, कारण तर त्यांचे त्यांना वेगळे food वेगळे नको. मेडिकल कंडिशन्स हा, असतात. त्यांना धान्य वगैरे चालेल, त्यांना फ्रूट चालतील, Yes. कोणतेही. तुम्ही येऊन इथे थोडी हेल्प केली व्हॉलेंटरी, ते पण ते पण मदत त्यांच्यासाठी, आहे. त्यांना मदत कुठलीही प्रकारची इज मदत. आणि थँक्यू फॉर वॉचिंग ऑल द सिरीज. आणि थँक्यू. आम्हाला मेन म्हणजे खूप छान कॉमेंट झाले, आम्ही हो रिप्लाय यार. करणार आहोत. हो. पण आता हे कसं आम्ही आजच करतो, आजच आम्हाला एडिट पण करायचे, त्यांच्याकडनं क्लिप्स पण घ्यायचे, Yes. तर थोडासा कॉमेंटला डिले होईल, पण आम्ही सगळे कॉमेंट्स वाचतो आहोत आणि ही आमच्याकडे प्रूफ आहे आता. तर हा. जर तुम्ही ही व्हिडिओ बघितली असेल आणि तुम्हाला माहिती असेल कोणतरी जे हेल्प करू शकतात, किंवा तुम्हाला पाहिजे की कोणीतरी हे बघावं, तर ही व्हिडिओ शेअर नक्की करा. खाली कॉमेंट सेक्शन मध्ये तुमच्या ओळखीचे लोक, त्यांची नावं किंवा कुठल्या संस्था त्यांची नावं द्या, म्हणजे फुल कम्युनिटीला कळेल. आणि सबस्क्राईब केला असेल तर खूप खूप थँक्यू. ही व्हिडिओ बघण्यासाठी पण थँक्यू. आणि- असंच आम्हाला सपोर्ट करत राहा, आणि अशा संस्थांना पण सपोर्ट करत राहा, कारण त्यांना खूप जास्त गरज आहे. आपल्याला असं वाटतं की आपल्या डोक्यात नसतं, पण जेव्हा तिथे जाऊन खूप गोष्टी त्यांच्याशी आहेत. बोलतो ना तेव्हा कळतं की त्यांना किती गरज आहे, आणि आपल्याला देवाने किती दिलेलं आहे. म्हणजे आणि खूप फ्रेंडली आहे ते, असं काहीच नाही. खूप ही आज आलेली. हो, मी खूप first time फ्रेंडली आहे. लोक आहेत, खूप आणि emotional सगळे आहे. वेगवेगळ्या सेक्टरची लोक आहेत. बँकेत काम करणारी लोक जी रिटायर, माझ्या पप्पांच्या सोबत. येस, सॉरी, अरे हो, येस, ते तर विसरलोच. मी माझे पप्पा जिथे आता इथे ठाण्याला माझे पप्पा काम करायचे, एसीबी होते, त्यांच्या सोबत काम करणारा एक माणूस होता, आणि पोलीस. ओळखलं. ओळखलं. ते रिटायर झाल्यानंतर ते पण इथे काम करतायत. तर त्यांचा मग मुलगा पण बसला त्यांचा होता मुलगा इथे. इकडे आहे. म्हणजे भरपूर, म्हणजे हे खूप, म्हणजे असं अनोइंगली ते बोलले की अरे मी तर तुझ्या हो, पप्पांसोबत ओळख. खूप चांगलं ओळखीचं हो. आहे, ते आम्हाला भेटायला यायचे इकडे. हो. आणि आज आम्हाला कळलं की ह्याचे पप्पा पण इथे यायचे हो. भेटायला वगैरे मुलांना. हो. आणि फुल सर्कल मुवमेंट. Full circle झालं आहे. तुझे पप्पा प्राऊड असतील येस येस येस. की मी गेलो पण हा, मुलगा कोणतरी पण जाते, चाललाय. चालू हा. ठेवते. सो तर मग जेवढे लोक बघ, ॲम्ब्युलन्स
जेवढ्या लोकांनी बघितलं आता त्यांच्यासाठी थँक्यूच. जर तुम्ही मदत करता आली तर तुम्ही नक्की मदत करा आणि वेगवेगळ्या अशा अजून ठिकाणांना मदत करता आली तर करा. कारण आपण सेलिब्रेट करतो ना, आपण भरपूर पैसे असेच आपण हे करून टाकतो की आपण गेलो जेवायला, 10 लोक गेलो, 10,000 रुपये गेले आपल्या जेवणात, त्याच्यात थोडासा अमाऊंट. कारण ह्यांना असं काय हे नाही की मला 20,000च पाहिजेत, मला 30,000च पाहिजेत, लाखभरच तुम्ही पाहिजे. 2,000 जरी दिले, एका मुलाची महिन्याची फीज होते आणि एक जी आई आहे जी कुठे Yes. भाज्या भाज्या विकते ती विकते. एका महिन्यासाठी रिलीफ राहील की माझी फी कोणीतरी fee माझ्या कोणीतरी- मुलाची भरलेली आहे, मला बाकी घरात पैसे देता येतील. तर थँक्यू फॉर वॉचिंग. मी अजून तुम्हाला असं बोर नाही करणार बोलून. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितली म्हणून थँक्यू. असेच व्हिडिओ बघत राहा आणि पुढे आपले रेग्युलर आणि व्हिडिओ चालू आमची राहतील. नेक्स्ट व्हिडिओ परत कुकिंग व्हिडिओ आहे तर ती पण नक्की बघा. बाय गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.